माझं नाव आहे मीरा श्रीखंडे. मी डॉक्टर एस कुमारची पेशंट आहे आणि मी इन्सुलिन गेले 2011 म्हणजे जवळजवळ किती झाले 13-14 वर्षापासून मी इन्सुलिन घेत होते. 15 युनिट्स लँटस सुरू होतं माझं आणि सरांकडे आता ट्रीटमेंटला मी 2-2.5 महिने जवळजवळ मी ट्रीटमेंट घेते आणि एवढ्याच वेळात आज त्यांनी इन्सुलिन माझं सबंध पहिले 5 युनिट कमी केलं, मग 10 युनिट कमी केलं आणि आजपासून सबंध इन्सुलिन माझं बंद झालं आहे. तर मी न्यू इयरमध्ये एंट्री घेते बिना इन्सुलिनची. हे माझ्यासाठी खूप आणि माझ्या फॅमिलीसाठी खूपच आनंदाची बातमी आहे आणि सरांना आणि त्यांच्या टीमना सगळ्यांना माझा खूप खूप आभार या बाबतीत. इथे मी पहिल्यांदा आलो आहे. माझ्या मुलाला 6 महिन्यापासून डायबिटीज डिटेक्ट झालेला आहे. मी ट्रीटमेंट करतो आहे. सध्या इन्शुलिन्सही आहे. सरांशी माझी पहिली भेट आणि खूप प्रश्न घेऊन आम्ही इथे आलो होतो. सरांनी विविध प्रकारचे जे रिपोर्ट्स दिलेले होते करायला, त्या रिपोर्ट्स पाहिल्यानंतर सर म्हणाले की तुमच्या मुलाला डायबिटीज नाही आहे. हे पहिलं वाक्य मी खूप प्रश्न घेऊन आलो होतो, पण हे पहिलं वाक्य, या वाक्याला बस एवढ्याच एका गोष्टीसाठी असं वाटतं की लोकांनी सरांपर्यंत आलं पाहिजे. एकदा भेटायला काही हरकत नाही सरांना. जेव्हा डॉक्टर सरांनी म्हटलं की डायबिटीज नाही आहे, नाही तुम्ही समजू शकता जर हा प्रश्न जेव्हा तुम्ही विचारता, हा प्रश्न सर की या प्रश्नाने काय वाटतं हे ज्या व्यक्तीला आणि ज्याचं कुटुंब याच्यातून सफर जातो त्यालाच कळतं सर. मी व्यक्त केलेल्या भावनाही काही त्याला कमी पडतील, पण एकदा सरांना भेटलं पाहिजे. मी एवढंच म्हणेल की एकदा सरांना भेटलं पाहिजे. आणि आजपासून मी यांच्या मेथडनी पुढे जातो आहे. दर 15 दिवसांनी काही दिवस माझी व्हिजिट होईल आणि यांच्या म्हणण्याप्रमाणे, सरांच्या म्हणण्याप्रमाणे माझ्या मुलाचं इन्शुलिन्स बंद होईल आणि काही कालावधीनंतर माझं मेडिसिन बंद होईल. हे जर ते म्हणत आहेत, इतके प्रयोग केलेले आहेत, इतक्या धाडसानं बोलणारं व्यक्तिमत्व आजपर्यंत नाही पाहिलं की डायबिटीज आहे आणि नाही म्हणणार. मला असं वाटतं की एकदा भेटायला हरकत नाही लोकांनी. ज्यांना या विषयातून सफर आहेत ते एकदा जर भेटले तर कदाचित पुढचे मार्ग मोकळे होतील असा विश्वास आहे. मी सुद्धा याच विश्वासाने पुढे जात आहे आणि माझा मुलगासुद्धा याच विश्वासाने पुढे जाणार आहे. म्हणून जगण्यापेक्षा नाही आहे आणि त्या दिशेने वाटचाल केलेली जास्त सोयीची असं मला वाटते. पुढचं नवीन वर्ष सगळ्यांना शुभेच्छा. कदाचित चांगलं जाईल. धन्यवाद. मी श्लोक दत्ताजी भांगे. माझा आज इथे म्हणजे मी आज पहिल्यांदाच सरांना भेटलो. मला 6 महिन्यापूर्वी डॉक्टरांनी सांगितलं होतं की मला डायबिटीज डिटेक्ट झाली म्हणून. मी इथे जेव्हा आलो आणि जेव्हा सरांना भेटलो तर सरांनी मला सांगितलं की तुम्हाला डायबिटीज नाही आहे बा. मला ते ऐकून खरंच खूप रिलीफ वाटला आणि मला खूप बरं वाटलं. म्हणजे मला जो टेन्शन होता की मला डायबिटीज आहे कसं होईल ते खूपच कमी झालेलं आहे. थैंक यू. मेरा नाम है अतुल सुरेश बिसेन और मैं नागपुर से हूँ, वाटोड़ा से. और मैं टाइफाइड पेशेंट था. अभी मेरे को यहाँ पर डायबिटिक पेशेंट हूँ अभी मैं. तो यहाँ पे आने के बाद मेरे को अच्छा लगा थोड़ा. और जो सर ने बताया मुझे उससे वो फॉलो करूँगा. उसके बारे में क्या बताया? आप पहले तो अपना माइंड सेट करना बोले क्योंकि अपने को बीमारी है नहीं डायबिटीज. हाँ, फिर हाँ डायबिटीज नहीं, ये पहले फॉलो करना बोले. अपने परिवार में भी नहीं आपको कैसा गया डायबिटीज़, ये भी फॉलो करना बोले पहले. और आपको खाने पीने में क्या खाना चाहिए क्या नहीं खाना चाहिए? खाने पीने में दूध वगैरह नहीं पीने को ना. दूध से भी हो सकता है छोटे छोटे बच्चों को वगैरह. तो जव की रोटी वगैरह खाने को ना. डायबिटीज़ वालों को आलू छोड़ के सब चल सकता है, थोड़ा सब्जी का वगैरह. आपको रेफरेंस किसने दिया आपको सर पर? हमारे एक पड़ोसी है, उन्होंने बताया थे यहाँ पर जाओगे के लिए. हम यहाँ पर आए. क्या बताया कि मतलब चीज़ के बारे में?
वो उनको खुद रिलीफ गिरा, उनके 3 साल के लड़के को, उनको भी इंसुलिन लगती थी 3-3 दिन की, तो उनको रिलीफ गिरा है, हम इसीलिए आए, हमको भी रिलीफ गिरने का। डॉक्टर साहब ने बताया कि आपको डायबिटीज़ नहीं है, तो आपको ऐसा लगा? मेरे को अच्छा लगा, मेरे को डायबिटीज नहीं है जब बताया सर ने। माझ्या मुलाला डायबिटीज टाईप 1चं शुगर सांगितलं होतं डॉक्टरनं, पण इथं आल्यानंतर मला पालांदूर सरांनी सांगितलं, तर ते आल्यानंतर मला खूप चांगलं वाटलं. त्यांचं म्हणजे सांगितलं सायन्स सांगितलं त्यांनी माहिती तर डायबिटीजबद्दल मला खूप चांगलं वाटलं. आलू सोडून सगळ्या भाज्या खायचे म्हणे आणि जवची पोळ्या खायच्या म्हणे, पुऱ्याही करू शकता तुम्ही, भजीही करू शकता. त्याला खाण्यापिण्यात सगळं पोटभर द्यायचं म्हणे, ग्रीन टी द्यायची आणि सकाळीच नाश्ता वगैरे द्यायचं, सलाद वगैरे खाण्याच्या आधी, हे सगळं सांगितलं. हे फॉलो करायसाठी त्या मुलाला हे करायचं आहे आपल्याला आणि त्या सरांच्या सांगितल्याबद्दल आपण फॉलो करू आणि डायबिटीज नाही आहे हे समजून आपण मानसिकता दूर करायची. सर प्रकाश काळवंडे साहेब, तुमचं स्वागत आहे आमचं नागपूरच्या याच्यामध्ये. तुम्ही आमच्याकडे 4 जुलै 2023ला आले. किती वर्ष झाले तुम्हाला डायबिटीज होतं? मला 2019मध्ये डिसेंबर 21ला डिटेक्ट झाली होती. बरं. त्याच्यानंतर मी 2 वर्ष मेडिसिन ॲलोपॅथिक वगैरे घेतली, पण प्रॉपर मला काही मार्गदर्शन मिळालं नाही. उलट खूप त्रास व्हायचा. नंतर मी यूट्यूबवर तुमचं ॲड किंवा जे बघितलं, त्याच्यानंतर मी तुमच्याकडे आलो आणि तुम्ही आल्यावर तुम्हाला हे सांगितले की तुम्हाला शुगर नाही, डायबिटीज आहेच नाही. आणि तुम्ही मतलब आता ते सायकोलॉजिकल थोडा तुरंत त्याचा इफेक्ट आला माझ्यावर आहे ना. त्या दिवसात मला त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर तुम्ही लगेच माझं ॲलोपॅथीचं बंद केलं. जे बी मेटफॉर्मिन वगैरे ॲलोपॅथीच्या ग्लायकोमेट होते बंद केल्या आणि त्यानंतर तुम्ही जे सप्लिमेंट दिले ते आणि डाएट ॲक्टिवेट ते ॲक्टिवेट दिले. त्याच्यानंतर आणि डाएट जो प्लान आहे तर तो मी आता रेग्युलर फॉलो करते आणि त्याच्या 6 महिन्यानंतर मला एकदम चांगलं वाटायला लागलं. हां, फील मतलब आता ते एकदम इतकं बढिया वाटते की कोणत्याही प्रकारचा त्रास उद्भवत नाही. आज तुमची 94 आणि 116 होती आधी, आज तुमची आली एकदम 97. बरोबर आहे. आता हे सगळे रिपोर्ट होताना खूप लोक तुम्ही बघता की ते डायबिटीज झालंय, खूप प्रॉब्लेम मध्ये असतात. अशा वेळेस लोकांना तुम्ही काय सांगाल याविषयी? तुम्ही मला असं वाटते की शब्द बोललेत ना, हजारो लोक चांगले होऊ शकतात. हां, मला असं वाटते की तुमच्या सांगण्यानुसार असं वाटते की अर्धा सायकोलॉजिकल इफेक्ट होते थोडासा. आपण योग्य ठिकाणी नाही गेल्यानंतर मार्गदर्शन जे मिळते, ॲलोपॅथीमध्ये कोणी मार्गदर्शन करत नाही. तुमचे मेडिसिन चेंज कर, तुम्ही अनेक डॉक्टरला मिळा, सगळे आपल्यानुसार मेडिसिन चेंज करतात, पण तुम्हाला सांगणार नाही की असं करायचे किंवा कशापासून होते आणि काय याचे कारण काय हे कोणी तुम्हाला सांगत नाही. बस मेडिसिन घेत राहा तुम्ही आणि तसेच जगत राहा. पण तुमच्या इथे आल्यानंतर मला हे मिळालं की तुम्हाला शुगर नाही, हा तर अर्धा इफेक्ट तिथूनच खतम झाला, संपवून जाते. त्याच्यानंतर जे मार्गदर्शन मिळते प्रत्येक फॉलोअपला का ते त्याच्यानुसार ते खूप योग्य राहते. मला हेच म्हणायचं आहे की आपण आणि मुख्य काउन्सिलिंग जे होते ते योग्य आहेत. तर लोकांना काय सांगाल? खूप लोक आहेत ते डायबिटीजनी ग्रस्त आहे, पण अजूनही विचार करून राहिले जाऊ की नाही जाऊ. नाही, यायला पाहिजे. एकदा जरी मला ते एकदा कमीत कमी एकदा भेटा, एकदा भेटा तुम्ही आणि तुमचे जे काही शंका समाधान इथे होऊ शकते त्याच्यानंतर ते तुम्ही डिसाईड करू शकता. मी हे मेसेज देतो लोकांना की एकदा जरूर भेटा, त्याच्यानंतर डिसिजन घ्या की काय करायचं आहे. पैसा खर्च तिथे होते, आपण दुसऱ्या बाजूला जातो तिथेही पैसा खर्च होते, बरोबर. पण याच्यामध्ये पुष्कळ फरक आहे. आणि हे जे रिपोर्ट्स तुम्ही काढले कधी कोणी डॉक्टरांनी करायला सांगितले? मला बिलकुल कोणीच नाही सांगितलं. जे तुम्ही रिपोर्ट सांगितलं ते जे प्रोफाईल आहे तुमची ते मी पहिल्यांदाच केली. पहिल्यांदा केल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा सांगितलं की हे पहा तुमचं सगळं व्यवस्थित आहे, बीटा सेल वगैरे सगळ्या गोष्टी मायर वगैरे पाहून तुम्ही सांगितलं की याच्यामध्ये डायबिटीसचा कुठेच प्रॉब्लेम नाही. तुमची जे प्रॉपर इन्सुलिनचं जे हे होतं वर्किंग आहे ते होऊन नाही राहिलं आणि त्याला आपल्याला क्लिअर करायचं आहे. रेजिस्टन्स वाढलेला. हां, अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों?
90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है। अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है, तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं। आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से।